नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की LBS पीक विमा 0 दाखवतोय. मग पीक विमा मिळणार का? हा मोठ्या प्रमाणात विचारला गेलेला प्रश्न, मोठ्या प्रमाणात केली जाणारी कमेंट आहे. यांच्यावरती याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आपण नवीन अपडेट पाहिले की राज्यामध्ये राबवली जाणारी सर्वसमावेशक पीक विमा योजना अर्थात 1 रुपयातील पीक विमा योजना शासनाच्या माध्यमातून बंद करून आता पूर्वीप्रमाणे पीक कापणीच्या आधारावरती दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या बेसवरती पीक विमा योजना राबवली मंजुरी दिलेली आहे. आणि याच पीक कापणीच्या आधारावरती दिला जाणारा पीक विमा म्हणजेच की यील्ड बेस्ड पीक विमा, जी आता काही सध्या 2024 ते 2025 मध्ये पीक विमा योजना राबवली गेलेली आहे. कप अँड कॅप मॉडेलनुसार राबवली जाणारी पीक विमा योजना म्हणजेच की यांच्यामध्ये जर 80% पेक्षा जर कमी नुकसान झालं तर शेतकऱ्यांना पीक विमा वाटून जी काही अंमलबजावणी 20% खर्च आहे तो कंपन्या देऊन उर्वरित रक्कम राज्य शासनाच्या आयोजित करत होतं. 110% पेक्षा जास्त 100% पेक्षा जास्त नुकसान झालं तर 110% पर्यंतची नुकसान भरपाई कंपनीच्या माध्यमातून आणि उर्वरित नुकसान भरपाई ही शासनाच्या माध्यमातून अशा मॉडेलनुसार अर्थात बीड पॅटर्ननुसार राज्यामध्ये ही योजना राबवली जात आहे. आणि यांच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना भरावायचा हप्ता फक्त 1 रुपयाचा ठेवण्यात आलेला आहे. ही योजना आता बंद करून पीक कापणीच्या आधारावरती जे काही नुकसान होईल त्या आधारावरती आता दिली जाणार आहे. ही योजना राबवली जात असताना यांच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना अग्रिम अर्थात एखाद्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती दिसून आली आणि त्या भागांमध्ये जर रँडमॉली सर्वेक्षण करून जिल्हास्तरीय पीक विमा समितीच्या माध्यमातून जर आपण या भागांमध्ये नुकसानीची टक्केवारी 50% पेक्षा जास्त जर दाखवली तर त्या भागातील शेतकऱ्यांना मंजूर असलेल्या जे काही त्यावेळेचे जे काही नुकसान असेल त्या नुकसानाच्या आधारावरती जे नुकसान झालेले असेल त्यांचे 25% रक्कम देण्याची तरतूद आहे, ज्याला अग्रिम म्हणतो. आणि 2024-25 मध्ये हिंगोली, परभणी आणि नांदेड या 3 जिल्ह्यांना हा अग्रिम देण्याचा आलेला आहे. त्याचबरोबर दुसरी जी तरतूद आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना वैयक्तिक दावे दाखल करण्याची पुढेही चालू राहणार आहे. आणि शेतकऱ्याला जर समजा अतिवृष्टीमुळे किंवा एखाद्या कुठल्याही कारणांमुळे जर शेती पिकाचं नुकसान झालं तर त्या शेतकऱ्याला वैयक्तिक दावा दाखल करता येतो. आणि त्यांच्या अंतर्गत जर एखाद्या शेतकऱ्यांना जर पीक विम्यासाठी आपला दावा दाखल केला तर त्या शेतकऱ्याला लोकलाईटच्या अंतर्गत त्या आपल्या पीक विम्याची जी रक्कम आहे त्या शेतकऱ्यांना लोकलाईटच्या अंतर्गत पीक विम्याचे कॅल्क्युलेशन केले जातात आणि ती रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते. अर्थात तो लोकलाईटचा विमा पीक विमा हा म्हणून दिला जातो. अर्थ की जिल्हास्तरीय पीक विमा समितीच्या माध्यमातून जर अधिसूचना काढली तर दिला जाणारा पीक विमा हा मिडम अर्थात अग्रिम म्हणून दिला जातो. मध्यवर्ती नुकसान म्हणून शेतकऱ्यांच्या माध्यमातून वैयक्तिक दावे जर दाखल केले तर त्याला लोकलाईज म्हणून दिला जातो. आणि लोकलाईज मध्ये आणखीन एक प्रकार आहे तो म्हणजे WSL वाईल्ड स्पा कलमिटी. हे लोकलाईज कलमिटी त्याला WSL नावाने ओळखलं जातं. WSL म्हणजेच की वाईल्ड स्पड म्हणजे जर एखादे नुकसान जर एखादी नैसर्गिक आपत्ती जर मोठ्या प्रमाणात आली, समजा जालना जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालं परंतु अधिसूचना काढण्यात आली नाही, परंतु शेतकऱ्यांच्या माध्यमातून जर ते काही दावे दाखवत असतील, एकूण पेरणी क्षेत्रांच्या 25% पेक्षा जास्त क्षेत्र एकाच नैसर्गिक आपत्तीसाठी जर दावे दाखल आलेले असतील तर रॅड मध्ये सर्वेक्षण करून नुकसान भरपाई WSL च्या अंतर्गत ठरवली जाते. वाशिम मध्ये असेल, अकोल्यामध्ये असेल, जालनामध्ये असेल किंवा बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमध्ये WSL च्या अंतर्गत ही नुकसान भरपाई ठरण्यात आली आहे. आता WSL मध्ये दावे दाखल केले आहे. एखाद्या शेतकऱ्याने जर जास्त नुकसान असेल, एखाद्या शेतकऱ्याचे कमी नुकसान असेल तर त्या शेतकऱ्याला नक्कीच त्या ठिकाणी तोटा सहन करावा लागतो. आणि या WSL च्या विरोधात मोठ्या प्रमाणात आवाज देखील उठवण्यात आला होता, परंतु ती जी काही ट्रिगर आहे ती आणखीन हटवण्यात आलेली नाही. परंतु WSL च्या अंतर्गत अर्थात वाईल्ड स्पेट सिव्हिर लोकलाईज कलमिटीच्या अंतर्गत जर शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला तर तो देखील अतिशय कमी असा मिळू शकतो.
त्यांच्यामध्ये जर समजा दुसऱ्या टप्प्यांमध्ये आला पीक विमा मिळतो. आता दुसरा टप्पा कधी येणार तर दुसरा टप्पा मिल्डमचा असेल, लोकलाईजचा असेल किंवा WSL असेल. त्यांच्यामध्ये दुसरा टप्पा मिळतो म्हणजेच की यील्ड बेसमध्ये जर तुम्हाला मिडसमध्ये पीक विमा मिळाला असेल तर दुसऱ्या भागांमध्ये जर यील्ड बेस मंजूर झालेला असेल तर वेस्टची जर रक्कम जास्त असेल तर तुम्हाला पीक विमा मिळतो. तुमचे वैयक्तिक दावा तुम्ही दाखल केलेला असेल, तुम्हाला पिकोच मिळाला असेल किंवा बेस मिळालेला असेल, तुमचा पिकोचा मंजूर झाला, त्याची रक्कम जास्त असेल तरी तुम्हाला पिकोचा मिळतो. WSL च्या अंतर्गत पिकोला मिळालेला त्यांची रक्कम कमी असेल आणि बेसमध्ये मंजूर होऊन त्यांची रक्कम जास्त असेल तरी तुम्हाला पीक विमा मिळतो. आता यील्ड बेसमध्ये मंजूर झालेला पीक विम्याची रक्कम जर कमी असेल आणि पूर्वी जर तुम्हाला पीक विमा मिळालेला असेल तर त्यातून कुठलीही रक्कम समायोजित करण्यात येत नाही. अर्धी यील्ड बेसची पीक विमा म्हणजेच की पीक कंपनीच्या अंतिम अहवालाच्या आधारे दिला जाणारा पीक विमा, ज्याला आपण बोलीभाषेमध्ये सरसकट पीक विमा म्हणतो, अंतिम पीक विमा म्हणतो. हा पीक विमा आता बरेच जण म्हणतात की 0 दाखवतात. सध्या म्हणजे काही पीक विम्याचे वाटप चालू आहे, मध्यमवर्गीय चालू आहे, मिडल चालू आहे. त्यांच्यामध्ये बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांना आणखीन कॅल्क्युलेशन दाखवण्यात आलेलं नाही. कॅल्क्युलेशन आता फेब्रुवारी मार्चमध्ये दाखवण्यात येतं परंतु आलेलं नाही. जे पीक विमा वाटप होतो तो साधारणपणे मे आणि जूनमध्ये होतो. आता बेसमध्ये तुमचा जर पीक विमा मंजूर झाला तर ती तुम्हाला त्या ठिकाणी दाखवली जाईल आणि जी रक्कम आहे तुमची, जे पीक विमा वाटप साधारणपणे होणार आहे, आता या भाषेमध्ये तुम्हाला मिळणार आहे की म्हणजेच की जिल्ह्यांमध्ये साधारणपणे 2200 ते 2300 कोटी रुपयाचे अधिक वाटप करण्यात येणार आहे. हा जो पीक विमा आहे हा क्लेम होणार आहे.